ज्या वयामध्ये खेळायचं, बागडायचं, शिक्षण घ्यायचं त्या वयात नोकरी किंवा मजुरी करण्याची वेळ अनेक बालकांवर येते. पालकांकडून बऱ्याच वेळा आर्थिक विवंचनेपोटी किंवा शिक्षणाचं महत्त्व माहीत नसल्यानं मुलांना रोजगारासाठी जुंपलं जातं. लहान वयातच प्रचंड कष्ट आणि मेहनतीची कामं लागल्यामुळं त्या मुलांचं बालपणच कोमेजतं. बालमजुरीच्या या समस्येला विरोध करण्यासाठी 12 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आजही विविध ठिकाणी लहान वयातच मजुरी करणारी सुमारे 1.5 कोटी मुलं आपल्या देशात आढळतात. त्यांचं शारीरिक आणि शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बालमजुरीच्या प्रथेचं संपूर्ण उच्चाटन होण्याची गरज आहे. याबाबत भाष्य करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त. बालमजुरीच्या समस्येला विरोध करण्यासाठी 12 जून हा दिवस जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अहवालानुसार जगभरात 21 कोटीपेक्षा जास्त मुलांकडून बालमजुरी करून घेतली जाते. जगभरातील 71 पेक्षा जास्त देशांमध्ये बालमजुरी होते. विकसनशील देशात बालमजुरीचं प्रमाण सर्वात जास्त आहे, तर इतर देशांच्या तुलनेत भारतात बालकामगारांची संख्या खूप जास्त आहे. आपल्या देशात 1986 साली बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा लागू करण्यात आला, पण या कायद्यात अनेक पळवाटा आहेत. एकीकडं 18 वर्षांखालील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मूल अशी व्याख्या केली जाते. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालंच पाहिजे असंही सांगितलं जातं. तर दुसरीकडं बालकामगार कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलाला कामावर ठेवणाऱ्या व्यक्तींवरच कारवाई करण्याची तरतूद आहे. भारतात आज घडीला सुमारे 1.5 कोटी मुलं बालमजुरी करतायत. बिडी कारखाने, बांगड्यांचे कारखाने, हॉटेल्स, खानावळी, चहाच्या टपऱ्या, तयार कपडे शिवणारे कारखाने, फटाक्यांचे कारखाने अशा अनेक ठिकाणी बालमजूर काम करतात. तर ग्रामीण भागात वीटभट्ट्या, खेळणी बनवणारे कारखाने, चप्पल बनवणारे कारखाने, ऊसतोडीचं काम, बांधकाम व्यवसाय, भाजी विक्री अशा अनेक ठिकाणी लहान मुलं काम करताना आढळतात. तर अनेक पालक आपल्या मुलांना बस स्थानक चौकात, देवळासमोर किंवा बाजारपेठेत सिग्नल शेजारी भीक मागायला लावतात. या कामामुळे मुलांचं कोवळ्या वयातच बालपण संपूर्ण जातं. शिक्षण होत नाही. शारीरिक आणि मानसिक समस्यांचा विळखा त्यांना पडतो. बालमजूर विरोधात प्रशासन काही वेळेला कारवाई करतं. कामाला लावणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होतात, मात्र काही कालावधीनंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या ही स्थिती असते. त्यामुळं बालमजुरीच्या समस्येचं उच्चाटन होण्यासाठी प्रत्येक पालकानं मुलाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. दुकानदार, व्यावसायिकांनीही लहान मुलांना कामावर ठेवण्यास नकार दिला पाहिजे. प्रशासनानं कधीतरी 2-5 वर्षातून कारवाई करण्यापेक्षा दर महिन्याला नियमित तपासण्या केल्या पाहिजेत, तरच बालमजुरीची समस्या नाहीशी होईल यात शंका नाही.